वर्षी पुढे आलो ना. होय होय आलतो की होय. हां होय होय हां केला होता वहिनीने केला होता फोन. तर नमस्कार मित्रांनो, मी विजय सूर्यवंशी आपल्या सर्वांचं स्वागत करतो आपल्या यूट्यूब चॅनलवरती. तर आज एक महत्त्वाचा विषय आपल्या समोर आहे. आज आपण आता या गावामध्ये पोचलेलो आहे बघा. आणि आपल्याला एका कपाटामध्ये हा साप बसलेला दिसतोय. तर बघा तो कशा पद्धतीनं मी हात हलवतोय, त्या सावलीकडे बघून तो पूर्व चेतवणी देण्याचा प्रयत्न करतोय. तर बघू शकताय तो पळून जायच्या अगोदर आपण त्याला घेतोय बघा. त्यानंतर वरतोंड काढलं बघा, फुसकारतोय. तर त्याला वेळ न वाया घालत आपण बघा कशा पद्धतीने तो वॉर्निंग वगैरे देतोय आपल्याला. तर तो पळण्याचा आपल्यापासून प्रयत्न करतो. याची लांबी खूप आहे बघा, बारकं नाही तर ते खूपच मोठा आहे आणि अतिविषारी साप आहे. बघू शकताय कशा पद्धतीने त्याची लांबी वगैरे दिसते आपल्याला. तर आपण त्याला बाहेर घेतलेलं आहे. तर बघा मित्रांनो की याच्यामध्ये न्यूरोडॉक्शन प्रकारचे विष असतं आणि याच्या फण्याच्या पाठीमागची डिझाईन आपल्याला क्लिअरमध्ये दिसते बघा. आणि तो कशा पद्धतीनं वरती वगैरे येण्याचा प्रयत्न करतोय. तर बघा हा साप अतिविषारी असल्यामुळं थोडीशी आपल्याला काळजी दक्षता घेतली पाहिजे. तर बघा की तो कशा पद्धतीनं आपल्याला पूर्व चेतावणी देण्याचं काम करतोय. आणि काही वेळेला असं होतं की साप आपण सोडून दिला तर तो उभा राहत नाही, पळून जातो. बघितलं असेल तुम्ही, फण्याच्या पाठीमागची डिझाईन दिसत्या आणि थोडासा पिवळसर रंग आपल्याला जास्त फिकट पिवळसर आहे. तर तो आपल्या पायाच्या जवळ वगैरे येतोय, परंतु तो चावण्याचा प्रयत्न करत नसतो. कारण बघा सापांना वस्तूचं ज्ञान नसतं. आता याची जर लांबी बघितली तर खूपच लांबीला हा साप आहे. बघू शकता याची लांबी बघा, कमीत कमी 5 फूट लांबीला हा साप आपल्याला दिसतोय बघा. खूपच मोठा आहे. आपण त्याला वेळ न वाया घालवता एका कापडी पिशवीमध्ये, आपण कापडी पिशवी सेट केली होती, तर त्याच्यामध्ये सेट करून सुरक्षित निसर्गात सोडून कसं देतोय बघा. त्याला कसं असतं की जोपर्यंत हलती वस्तू जवळ दिसते तोपर्यंत तो सावधपणे बघत असतो. आणि ज्या वेळेला त्याला वाटतं की आजूबाजूला कोणाचा शत्रू नाही, त्यावेळेला तो फणा मिटवून पळण्याचा वगैरे प्रयत्न करत असतो. तर अंदाज घेतोय तो, बाहेरच्या वातावरणाचा अंदाज घेतोय आणि अंदाज घेऊनच तो पळण्याचा प्रयत्न करतोय बघा. खूपच मोठा आहे आणि तो वेळ न वाया घालता आपण पकडून घेऊया पहिल्यांदा, कारण पुन्हा गर्दी वगैरे होण्याची शक्यता असते माणसांची म्हणून. खूपच चांगल्या पद्धतीने आपण त्याला पकडून घेतलेलं आहे. तर बघा मित्रांनो, माहिती आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपला सर्पमित्र विजय सूर्यवंशी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून बाजू बेल आयकॉन बटन दाबून ऑलचं ऑप्शन क्लिक करायला विसरू नका. जय हिंद, जय भारत, जय महाराष्ट्र मित्रांनो. तर बघा मित्रांनो, थोड्या वेळापूर्वी पकडलेला आपण हा इंडियन स्पेक्टिकल्ड कोब्रा खूपच मोठा होता बघा. त्याला आता आपण सुरक्षितपणे निसर्गाच्या सानिध्यामध्ये सोडून दिलेला आहे. तर खूपच सुरक्षित पद्धतीने तो निसर्गाच्या सानिध्यामध्ये निघून चाललेला आहे. बघू शकता कशा पद्धतीने तो निघालेला आहे. तर त्याला जशी दिशा मिळेल तसा तो पळून जाण्याचा प्रयत्न करतोय बघा मित्रांनो. खूपच सुंदर पद्धतीने तो निसर्गाच्या सानिध्यामध्ये निघून गेलेला आहे. माहिती आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या सर्पमित्र विजय सूर्यवंशी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून बाजू बेल आयकॉन बटन दाबून ऑलचं ऑप्शन क्लिक करायला विसरू नका. जय हिंद, जय भारत, जय महाराष्ट्र मित्रांनो.